नमस्कार मंडळी, मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. मुंबई भटकंतीचे आम्ही 2 भाग केलेले आहेत, तर हा दुसरा भाग आहे. जर पहिला भाग बघितला नसेल तो पहिला ते बघा आणि मग दुसरा भाग बघा. आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम आमच्या चॅनलवर आला असाल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे बाकीचे सुद्धा व्हिडिओज बघा. तर आता आम्ही निघालेलो आहोत नेहरू प्लॅनेटोरियमच्या दिशेने. तर मगाशी मी ॲक्च्युली म्हणत होतो की आता आम्ही आमची जर्नी सुरू केलेली आहे आणि एवढं म्हणेच तोपर्यंत तो कोस्टल रोड सुरू पण झाला आणि इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. बट एक जो बाहेरची जी मजा आहे बघण्याची ती कोस्टल रोडमधनं तुम्हाला मिळत नाही. जस्ट वन ऑफ टाईम जर तुम्ही ते कधी आलात तर तुम्ही अंडरग्राऊंड जाऊ शकतात. काही टोल वगैरे नाही आहे, फ्री आहे आणि स्पीड लिमिट 60 आहे. आणि एक मी ऑब्झर्व केलं आत्तापर्यंत की त्या कोस्टल लेन जो आहे अंडरग्राऊंड तिथे कोणी लेन कटिंग केलं नाही. जे काही लेन चेंज झाले ते इंडिकेटर देऊन झाले. तर आज थोडंसं मळप आहे त्यामुळे बाहेर असा क्लिअर वेदर नाही आहे. तर आता फायनली आम्ही 10 मिनटाची राईड करून पोहोचलेलो आहोत नेहरू प्लॅनेटोरियमला. माझ्या मागे दिसत आहे ते आहे एंट्रन्स या प्लॅनेटोरियमचा आणि तिकडे समोर आहे ते आहे त्यांचं म्युझियम आणि तिकडे पुढे ती लोक म्हणत आहेत आहे त्यांचं सायन्स सेंटर. तर मग आता चला आतमध्ये जाऊया. 3चं आहे, ऑलमोस्ट 1:45 झालेले आहेत. बघूया ते आतमध्ये पाठवत आहेत की नाही की बाहेरच थांबावं लागतं. चलो. ॲक्च्युली झालं आहे असं की आम्ही जरा वेळेच्या आधी येऊन पोचलो तर ते काय म्हणाले की तुम्ही जाऊन त्यांचं जे सायन्स म्युझियम आहे ते बघून या. आता बघू तिकडे चार्जेस वगैरे आहेत की नाही की फ्री आहे ते आता सांगतोच मी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे कार पार्किंग वगैरेचा जरा इश्यूज आहे. कारण नाही तर तुम्हाला रोड साईड पार्क करावं लागेल. ते सगळं तुम्हाला स्वतःच बघावं लागेल. जर तुम्हाला इकडची माहिती असेल, तुम्हाला कार पार्किंगची जागा माहीत असेल तर प्रॉब्लेम नाही. बट तुम्ही पहिल्यांदाच येणार असाल तर मग प्रेफर आहे की ट्रेननी या, बसनी या, कसंही या. बट नंतर मग इथे कार पार्किंग शोधण्यात तुमचा वेळ घालवू नका. आणि सुट्टीच्या दिवशी तर ऑलमोस्ट हाऊसफुल असतं. हॉट डेच्या दिवशीचा नो आयडिया. तर मग चला आता जाऊया म्युझियममध्ये आणि थोडा वेळ तिकडे स्पेंड करूया. तर आता आपण बघूया की ऑनलाईन तुम्ही नेहरू प्लॅनेटोरियमचे तिकीट्स कसे बुक करू शकतात. सिम्पल आहे, त्यांच्या साईटवर जायचं. तिकडे ऑनलाईन बुकिंगचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्यांचे 4 शोज आहेत, 2 हिंदी, 1 मराठी, 1 इंग्लिश. तुमच्या टाईम स्लॉटप्रमाणे तो बघा. त्याच्यानंतर इकडे असलेले जे काही त्यांचे डिटेल्स आहेत चार्जेसविषयी वगैरे किंवा काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते संपूर्णपणे नीट वाचून घ्या. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट या साईटवर जी तुम्हाला कळते ती म्हणजे कोणत्या दिवशी प्लॅनेटोरियम बंद आहे त्याचे डेट्स पण बघा. काही खास सुट्टींच्या दिवशी ते पूर्णपणे बंद असतं. पुढे तुम्ही जाऊन बुक तिकीट्स केल्यानंतर या पेजवर तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स व्यवस्थित टाकायचे आहेत. याचं कारण सिम्पल आहे की जे तिकीट तुम्ही ऑनलाईन बुकिंग थ्रू काढतात त्याचा एक ईमेल तुमच्या ईमेल ॲड्रेसवर येतो. त्यामुळे बुकिंग डिटेल्स हे व्यवस्थित भरले गेलेच पाहिजे. जर काही हलगर्जीपणा झाला किंवा काही इन्फॉर्मेशन तुम्हाला कळलं की चुकीची इनपुट झालेली आहे आणि ती तुम्हाला रेक्टिफाय करायची असेल तर त्वरित त्यांच्या कस्टमर केअरला फोन करा आणि सगळे डिटेल्स क्लिअर करून टाका टू अवॉइड एनी फर्दर चॅलेंजेस. एकदा सगळं झालं की तुम्ही क्लिक करा. ही तुम्हाला साईट मॅप येतो की ह्याच्यावरून तुम्हाला कळतं की कोणत्या सीट्स आहेत. हे दिसायला तुम्हाला असं वाटतं की समोर थिएटर असेल, बट ॲक्च्युली आतमध्ये थोडंसं वेगळं आहे. या पेजवर आल्यानंतर तुम्हाला पहिल्या सीट्स बुक कराव्या लागतात. तुम्हाला कळतं कोणत्या अवेलेबल आहेत, कोणत्या बुक्ड आहेत आणि पेमेंट कन्फर्मेशनच्या आधी तुम्हाला एक वॉर्निंग येते. पेमेंट इकडे फक्त क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड्स और नेट बँकिंग थ्रूच होते. अजूनपर्यंत जीपे किंवा अजून दुसरा कोणताही असा UPIचा ऑप्शन याच्यावर अवेलेबल नाही आहे. त्यामुळे तुमचे कार्ड डिटेल्स तुमच्या जवळ ठेवा बुकिंग करताना. आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन येतं, तुम्हाला ईमेल येतो, SMS सुद्धा येतो. या दरम्यान जर काही प्रॉब्लेम झाला
समजा ट्रान्झॅक्शन फेल झालं किंवा कनेक्टिव्हिटी इश्यूज असतील तर त्वरित तुम्ही यांच्या कस्टमर केअरला फोन करा, सगळं सॉर्ट करा आणि मगच सेकंड टाईम पेमेंटचा अटेम्प्ट करा. समोर आहे नेहरू प्लॅनेटोरियम. आम्ही आलो तेव्हा रिकामं होतं कारण एक शो चालू होता आणि आता तुम्हाला जर गर्दी समोर दिसत असेल तर ही सगळी इंग्लिशवाली आलेली आहे. तर चला आता आत जाऊया, तिकीट दाखवूया आणि आपल्या जागेवर बसूया. तर तुम्ही आता बघू शकतात आम्ही आलेलो आहोत नेहरू प्लॅनेटोरियमच्या इकडे आणि ह्या एंट्रन्स केल्या इकडे तुम्हाला एवढी सगळी गर्दी दिसते. हे सगळे ऑलमोस्ट 3च्या शोला आलेली पब्लिक आहे आणि इकडे बरंच काही त्यांनी वॉलवर ठेवलेलं आहे. तर माझ्या सगळ्यात समोर आहे तो आहे वर्ल्ड टाईम. For a very important reason, that once your smartphone senses darkness over there, it will give out a huge flash, and that flash is not going to be good for your eye, and it will also kill the sky, so please avoid that. And last thing, your ticket carries your seat numbers, so your seats are reserved, so please. नेहरू प्लॅनेटोरियममध्ये एंटर केल्यानंतर तुमचा एक छोटासा 10-15 मिनिटाचा पहिला सेशन होतो आणि ते सेशन झाल्यानंतर मग तुम्ही स्काय थिएटरमध्ये प्रवेश करतात. जर तुम्ही फर्स्ट टाइमर आहात आणि नेहरू प्लॅनेटोरियमला तिकीट बुक करत आहात तर स्काय थिएटरची जी सिटिंग अरेंजमेंट आहे तीही अशी आहे आणि तिकीट्स बुक करताना तुम्हाला साधारण आता हे बघून अंदाज येईल कसं बुक करू शकतो. आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला हा डिस्प्ले दिसत असतो. त्याच्यानंतर जेव्हा शो सुरू होतो तेव्हा कंप्लीट ब्लॅकआउट होतं आणि तिथून पुढे कोणतीही प्रकारची फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. त्यामुळे आम्हीही शूट केलेलं नाही. तर आता फायनली आम्ही नेहरू प्लॅनेटोरियममधनं बाहेर आलेलो आहोत आणि आता अथर्वला लागलेली आहे भूक, म्हणून आता इकडे समोरच काही स्टॉल्स आहेत छोटे छोटे, तुम्हाला दाखवतो. म्हणजे प्लॅनेटोरियममधनं बाहेर पडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली असेल किंवा तुमच्याबरोबर जी लहान मुलं असतील त्यांना भूक लागली असेल तर इकडे तुम्ही खाऊ शकता. अर्धा पाऊण तासाचा शो बघून झाला आणि अथर्वला लागलेली आहे भूक. त्यांनी इकडे घेतलेला आहे वडापाव आणि वर्षा मॅडमनी घेतलेलं आहे फ्रूट प्लेट. काय काय दिलं फ्रूट प्लेटमध्ये? पायनॅपल होतं, नाही पायनॅपल नाही, पायनॅपल आहे. पायनॅपल होतं, मी खाल्लं. हे काय वॉटरमेलन आहे, पेरू आहे, ॲपल आहे. छान. आणि कितीला आहे? 30 रुपये. आणि अथर्वचा वडापाव होता 20 रुपये. तर फायनली आता आम्ही निघालेलो आहोत गेटवे ऑफ इंडिया, आमचं लास्ट डेस्टिनेशन. आज सकाळपासूनच क्लायमेट मळप आहे त्यामुळे असं क्लिअर व्ह्यू नाही आहे. प्लॅनेटोरियम इट्स ओके, म्हणजे शाळेतली ट्रिप्स वगैरे जातात दॅट्स ओके. तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन जात असाल तर इट्स ओके, त्याला जरा वाव काहीतरी वाटेल वेगळं. पण तुमची मुलं थोडी मोठी असेल, 11-12 वर्षाची किंवा 13-14 वर्षाची, आणि त्यांना इंटरनेटचं एक्सपोजर जास्त असेल तर आम्ही नॉट सो शुअर ते किती एन्जॉय करते. आता पण केलं एन्जॉय अँड ही सेईंग की अजून थोडं ॲडव्हान्स करायला पाहिजे, तर इन फ्युचर ते करतील नक्कीच. आणि रोड्स ऑसम आहेत, म्हणजे मुंबईत गाडी चालवते असं वाटतच नाही आहे. खूप छान आहे ते रोड्स, हे मस्त तरी कोस्टल रोड्स वगैरे आसपासचे एरिया खूप छान डेव्हलप केलं आहे आणि लिटरली असं वाटतं की कुठेतरी बाहेरच्या कंट्रीमध्ये आपण आहोत. नेहरू प्लॅनेटोरियम टू गेटवे ऑफ इंडिया हा ड्राईव्ह पण खूप कमाल आहे. गाडी चालवायला लोकांना मजा येते, पण खरी मजा जी आहे ती बाजूला किंवा बॅक सीटला बसून हा आजूबाजूचा परिसर बघण्यात आहे. आणि यावेळेला ही मजा मी घेतली. ड्रायव्हिंग सीटला असलं आपला सगळा जो फोकस आहे तो मेन रोडवर असतो,
तर यावेळेला हा सगळा आजूबाजूचा परिसर बघत बघत आम्ही जाऊन पोहोचलो ते गेटवे ऑफ इंडियाच्या इथे. फायनली बऱ्याच वर्षानंतर आता आम्ही आलेलो आहोत गेटवे ऑफ इंडिया बघायला आणि आमच्याबरोबर आहेत अथर्व आणि वर्षा. तो बेसिकली गेटवे ऑफ इंडिया जे बांधलं आहे ना ते ब्रिटिशकालीन जेव्हा जॉर्ज फिफ्थ आणि क्वीन मेरी इकडे आले होते त्यांच्या स्वागतासाठी हे बांधलेलं आहे. बट आता ही मुंबईकडे आहे. किंग जॉर्ज गेला घरी त्याच्या. ताज लँड्सला आम्ही जाऊन आलो आहे आणि आता कधीतरी एकदा या ताजमध्ये राहायला नाही तर नाही पण कधीतरी जेवायला नक्की येऊ. गेटवे ऑफ इंडियाचा ना सगळ्यात मोठा लफडा हा. ते सगळे हातात मोबाईल घेऊन उभे असतात. काही ना काहीतरी करता करता कोणाच्या ना कोणतरी मध्येच आपण येतोच. नाहीतर कधी कोण आपल्यामध्ये येतात. बघा ना केवढी गर्दी आज सुट्टीच्या दिवशी. मुंबईच्या, ठाण्याच्या, भिवंडीच्या कुठून कानाकोपऱ्यातनं लोक इथे आलेली आहेत किंवा देशाच्या सुद्धा कानाकोपऱ्यातनं लोक आलेली आहेत फक्त ताज गेटवे बघायला. आणि ताज हे तर कोणतेही मुंबईकर कधीच विसरू शकत नाही या ताजला. तर ताज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इकडेच त्या सगळ्यांना इथे कंठस्नान घातले होते आपल्या मुंबई पोलिसने. हेच ताज बर्बाद करायला आलेले, स्वतःच बर्बाद झाले. त्यामुळे या ताजविषयी इकडच्या स्टाफविषयी आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे. मुंबई पोलीसविषयी अभिमान आहे. तो एक रात्र 2 रात्र त्या ताजने खूप घाणडे बघितले असेल पूर्ण करिअरमध्ये त्यांच्या. आज इकडे आल्यानंतर हे सगळं बघतो, नुसती इमारत बघतो तरी कळतं की काय त्यावेळेची परिस्थिती असेल. सगळ्यांना त्यांची जागा आणि लायकी दाखवून एकेकाला ठोकून मारलं आहे. त्यामुळे मी हे बोलतो आहे, नडायचं नाही इकडे भारतीयांशी कोणीच. गेटवे ऑफ इंडिया बघून झाल्यानंतर आम्ही आलो मुंबईतील प्रसिद्ध अशा 1871 साली बांधलेल्या लिओपोल्ड कॅफे अँड बार या ठिकाणी. मुंबई करून आता आलेले आहेत इकडे लिओपोल्ड कॅफेमध्ये अथर्व आणि वर्षा. सो वर्षा, हाऊ वॉज द डे? स्टार्टेड ऑफ फ्रॉम पॅराडॉक्स म्युझियम आणि त्याच्यानंतर कॅनीमध्ये मस्तपैकी लंच, नेहरू प्लॅनेटोरियम, गेटवे आणि आता लिओपोल्ड आणि नंतर घरी. छान झालं आमचा दिवस. जसं आम्ही ठरवला होता, प्लॅन केला होता तसाच आम्ही तो एक्झिक्यूट केला आहे. खूप जास्त ठिकाणं नाही केली कारण जा येली आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही जसं सकाळी म्युझियमला गेलेलो तिकडनं कयानी पण चालत गेलो. 15 मिनिटाचा वॉक होता तो, पण तो एरिया आम्हाला एक्सप्लोर करता आला. जसं गेटवेपासून लिओपोल्ड 11 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. सो आम्ही तो पण चालत आलो. मस्त वाटतंय. खूप वर्षांनी या साईडला आलो. लिओपोल्ड कॅफेमध्ये पण चकना दिला आम्हाला, शेंगदाणे इकडे आहे. आणि ना हे जे ड्रिंक आहे ना हे ऑसम आहे टेस्टला. सोडा अजिबात नाही जशी वर्षा म्हणाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात जे क्रॅनबेरी आणि स्ट्रॉबेरी असं मिक्स आहे, बट क्रॅनबेरीने पूर्णपणे ओव्हरपॉवर केलं आहे. तर कशी प्रिपरेशन? सॉलिडच आहे, मस्तच चिकन आहे. स्वीट आणि चिली आणि असं सगळं ब्लेंड आणि ते सॉसमध्ये क्रिस्पी चिकन अमेझिंग आहे. तर मग त्याच्याबरोबर काय काय होते? कॉम्बिनेशन होती ना ॲक्च्युली गॅस स्टार्टर. याच्याबरोबर माझा मॉकटेल आहे आणि मला टॉर्फरसाठी एक पेस्ट्री आहे. ओके, म्हणजे बेसिकली यांचं कॉम्बिनेशन असं की ही स्टार्टर घेतलं तुम्ही तर एक मॉकटेल किंवा एक बियर अशी मिळते आणि एक पेस्ट्री फ्री. टोटल काहीतरी 1100-1200 होतं आहे. ते कॉस्ट नाही माहिती मला.
तर आता आम्ही मागवलेलं आहे चिकन लॉलीपॉप आणि इकडे आहे कुंपाव पनीर एवढ्याशा बाउलमध्ये. आय होप सो क्वांटिटी सफिशियंट आहे आम्हाला. अजून काय मागवायची गरज नाही ना? नाही नाही नाही, आता काही नाही, झालं. बस झालं. मला ना असं वाटतं की आपल्या इकडचे जे कोंबडे असतात ना साध्या रेस्टॉरंटमध्ये ते एकदम बारीक असणार किंवा गरीब असणार. ती साईज बघा एवढं आहे, एवढं ह्यूज आहे लॉलीपॉप. तो अथर्वचा तो लॉलीपॉप होता रे अथर्व हा वाला. अरे बघ केवढा आहे तो, केवढा हलवतो आहे तो, केवढा मोठा आहे तो. आणि कुंपाव पनीर पण ओके आहे. लॉलीपॉप जे आहे ते थोडेसे मला मीठ कमी वाटत आहेत बट इट्स ओके. तर असं काही खोट काढण्यासारखं नाही आहे. ही शेजवान चटणी आहे बट ही आपल्या नॉर्मल शेजवानसारखी तिखट नाही आहे, मीडियम आहे. सो आय एम डाऊट इफ इट्स इवर शेजवान. आणि कमिंग टू कुंपाव पनीर इट्स गुड. तर सजेस्टेड आहे ही. एवढी कधी बघितलं आहे का एवढा मोठा लॉलीपॉप? आपल्या इकडे तर छोटा असतो, नाही तर मग मस्त मसाला असतो. इथं तर चिकन आहे अख्खं भरलेलं. तर मुंबईच्या कोंबड्या महाग पण आहेत आणि टवटवीत पण आहेत. शेवटचा आयटम कॉम्बोमधली पेस्ट्री. तर मित्रांनो फायनली आम्ही आमची दिवसभराची भटकंती करून घरी आलो. जसं प्लॅन केलं होतं तसंच घडलं. आणि आम्ही पण सजेस्ट करतो की तुम्ही पण तुमच्या मुलांना वगैरे असंच बाहेर कधी मुंबई भटकायला घेऊन जा. त्यांना पण ट्रेननी घेऊन जा, म्हणजे अगदीच गर्दी नाही तर AC लोकलनी घेऊन जा. आणि काही भाग पायी फिरण्यासारखे ते पायी फिरा. आणि काही ठिकाणी जर टॅक्सी करायची तर तशीही करा. ती पण एक त्या पद्धतीने पण मुंबई एक्सप्लोअर करण्यात खूप मजा आहे. आणि आमचा दिवस असाच होता की सकाळी तिकडनं आम्ही निघालो, CSMTला पोचलो, तिथून पॅराडॉक्स म्युझियमला गेलो. नंतर तिकडेच पुढे मेट्रोच्या इथे कॅनी बेकरी म्हणून आहे, तर तिकडे आम्ही जाऊन मस्त पोटभर इराणी फूड एन्जॉय केलं. तिथून गेलो नेहरू प्लॅनेटोरियमला, तिकडे आम्ही तो शो बघितला. त्याच्यानंतर संध्याकाळी आलो गेटवेला थोडा टाईमपास केल्यानंतर मग गेलो लिओपोल्ड कॅफेला आणि मग तिकडनं घरी आलो. तर असा आमचा छान दिवस प्लॅन झालेला आणि जो आम्ही प्लॅन केला होता तसाच झाला. आणि जसे जसे टाईम आम्ही एक्झिक्यूट केले होते त्या टायमाप्रमाणे ते घडत गेलं, त्यामुळे दगदग नाही झाली. तर मग चला हा ब्लॉग मी इकडे संपवतो. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल क्लिक करा. आमचे ब्लॉग बघत राहा. तोपर्यंत बाय बाय.